यू लुकिंग सो गॉर्जियस. तिच्याकडे बघून आपोआप त्याच्या तोंडून शब्द फुटले आणि त्याचे शब्द ऐकून तिने दुसऱ्या सेकंदाला तडक नजर वर करून त्याच्याकडे डोळे मोठे करून बघू लागली. डोकं आधीच बंद पडलं होतं आणि त्याचे शब्द ऐकून तर तिला फक्त चक्करच यायची बाकी होती. ध्रुवचेही डोळे मोठे झाले. तिच्याच आईवडिलांसमोर तिची तारीफ करत आहे म्हणून त्याला डोकं दगडावर फोडून घ्यायची वेळ आली होती. ध्रुवने घाबरून बळवंतराव आणि मीराकडे पाहिलं तर ते विचित्र नजरेने एकमेकांकडे बघत होते. म्हणजे कबीर काय बोलला ते त्यांच्या 36 फूट डोक्यावरून गेले होते. कारण इंग्लिश शब्दांचा त्यांच्याशी काही संबंध नव्हता. म्हणून तेवढीच मनाला थोडी शांती मिळाली. आय नो, बोलायची चुकीची वेळ आहे, पण जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हापेक्षा आज खूप छान दिसत आहे. म्हणजे तेव्हासुद्धा सुंदर दिसत असणार, पण आज तू माझ्यासाठी स्पेशल आहे. कसं कधी माहीत नाही, पण ह्या हृदयात तुझी जागा तयार झाली आहे. त्यासाठीच आज मी इथे आहे. तो ओठांवर मंद हसू आणत म्हणाला आणि तिला दुसरा शॉक लागला. त्याचं बोलणं तिच्या डोक्याच्या वर जात होतं. घाबरून गेली होती. त्यात तिचे आईवडील गडबडून गेलेले दिसत होते. तिची घाबरलेली नजर बघून त्याने त्याची नजर बळवंतराव यांच्याकडे वळवली. मामा, माझ्याकडून जी चूक झाली ती मला सुधरवायची आहे, कबीर त्यांच्या डोळ्यात बघत शांतपणे म्हणाला. मीरा, बळवंतराव, अवंती त्याच्या बोलण्याने अजूनच शॉक झाले होते. त्यांना बोलायला शब्दच सुचत नव्हते. नेमकं काय चालू आहे काही कळत नव्हते. पहिल्या वेळेस मी अवंतीला बघायला आलो होतो त्यावेळेस मी स्वतः या लग्नाला नकार दिला होता. कारण मला असं वाटत होतं की अवंती माझ्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर नाही आहे. माझं राहणीमान आणि तिच्या राहणीमानात खूप फरक आहे. पण त्याने बोलून एक पॉज घेतला आणि त्याचबरोबर तिघे शॉक होऊन मूर्तीसारखे त्याच्याकडे बघू लागले. अवंती तर सुन्न होऊन त्याच्याकडे बघत होती. श्वास रोखून त्याचे पुढचे शब्द ऐकण्यासाठी तिचे कान आतुर झाले होते. पायांमध्ये कधी कंपन चालू झाले तिचं तिलाच कळलं नाही, पण पायाची आणि हाताची थरथर होऊ लागली होती. पण अवंती कधी माझ्या मनात बसली माझं मलाच कळलं नाही. तिच्यासारखी मुलगी पुन्हा मनात भरलीच नाही. त्यावेळी मी फक्त डोक्याने विचार केला होता, पण आज मनाने विचार करत आहे. या हृदयावर तिने कधी तिचं राज्य गाजवलं आहे माझं मलाच माहीत नाही. मी तुमच्या मुलीला म्हणजेच अवंतीला लग्नासाठी मागणी घालायला आलो आहे. त्याने बोलून ओठावर हसू आणत नजर वळवून थेट तिच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याची नजर जशी तिच्या डोळ्यात उतरली तसं ती थेट काळजातसुद्धा धडकून गेली. श्वास रोखून त्याचं बोलणं ऐकत होती. त्याच्या शब्दाने हृदयाची धडधड 100च्या पटीने वाढली होती. कसा कोरडा पडला होता. पायापासून ते डोक्यापर्यंत मुंग्या येऊन सगळं अंग गोठून गेलं होतं. तिचे हातपाय लटलट कापू लागले. बळवंतराव आणि मीराला तर धक्काच बसला होता. गेस्ट येणार आहे, डोक्यात खूप वेगळे विचार असतील म्हणून मी जे काही बोलत आहे त्याने तू गोंधळली असेल. तो बोलता बोलता तिच्या समोरून उभा राहिला आणि ती थरथरत भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती. पण जर मी आज बोललो नाही तर नंतर माझ्या फिलिंग्सला काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून खूप विचार करून मी इथे आलो आहे. आय लव्ह यू अवंती. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तो तिच्या समोर येऊन उभा राहत ओठ जास्तच मुंदावत म्हणाला. त्याला तिचं काय उत्तर असेल ह्याची काहीच चिंता नव्हती. आपण आपल्या फिलिंग तिच्यासमोर मांडल्या ह्याचा आनंद जास्तच झाला होता. जर तिचे आई वडील समोर नसले असते तर त्याने तिला घट्ट मिठेसुद्धा घेऊन त्याच्या शब्दांचा वजन जाणवून दिले असते. पापण्यांची हालचाल न करता एकटक त्याच्या डोळ्यात स्तब्ध होऊन बघत होती. कुठलाच आवाज तिच्या कानात पोहोचत नव्हता. ह्या जागेत फक्त तो आणि ती उभे आहे इतकंच वाटत होतं. त्याचे शब्द कानात वाजत होते. एक वेगळी जादू त्या शब्दात तिला जाणवून येत होती. त्याचे शब्द काळजाला स्पर्श करून धकधक आवाज येऊ लागले. तिने कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. जेव्हा कबीरला त्याच्या नकाराचं कारण विचारलं तेव्हा मनाला खूप वाईट वाटलं होतं. त्यानंतर त्याच्या मनात आपल्याबद्दल असं काही असेल हा तर विचार दूरपर्यंत आला नाही. लग्न आणि त्याच्यासोबत कधी होईल हा विचारसुद्धा मनाला शिवला नाही. जसं तिने तारुण्यात पाय ठेवला तसे कितीतरी जण तिच्या जवळ येऊन प्रेमाची कबुली देऊन गेले होते, पण कधी कोणाबद्दल फील झालं नव्हतं. कबीरचा आवराच वेगळा होता. त्याच्या एवढ्या हँडसम जेंटलमॅन तिने कधीच पाहिला नव्हता म्हणून त्याच्याकडे आकर्षित झाली होती. पण नंतर त्याने तिला तिची कमी दाखवली, ती त्याच्या लायक नाही हे दाखवून तिचा इगो दुखावला गेला होता म्हणून त्याच्याबद्दल काहीच मनात नव्हतं. पण आज तो जे बोलत होता त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. पाहू न, बळवंतरावांचा रागीट गडगडाटी आवाज गरजला. तसं अवंती जी त्याच्यात हरवली होती ती दचकून भानावर तिच्या वडिलांकडे बघू लागली. त्यांच्या आवाजाने कबीरने नजर फिरवून किंचित कपाळावर आठ्या पाडून बघू लागला. कारण त्याच्यावर आवाज चढवून तिचे वडीलसुद्धा अजूनपर्यंत बोलले नव्हते. बळवंतराव रागाने थरथर कबीरकडे बघू लागले. त्यांच्या घरात निर्लज्ज होऊन बेधडकपणे तो करत होता आणि ते फक्त बघून ऐकणार असं थोडी होणार होतं. अवंतीला घाबरून घामच फुटला होता. काही सुचत नव्हतं. ओठांची आणि अंगाची थरथर होऊन तिला फक्त बसायला जागा हवी होती, पण बसूसुद्धा शकत नव्हती कारण तेवढेही तिला सुचत नव्हते. एवढी घाबरून गेली होती. तुम्ही काय बोलता?
बळवंतराव रागाने ओरडत बोलतच होते की दारात त्यांना पाहुणे दिसले. तसे ते शांत होऊन थंडगार पडले आणि दारात उभे असलेले पाहुणे शॉक होऊन अवंती, कबीर त्यांनाच बघत होते. बोलता बोलता बळवंतराव शांत झाले म्हणून सगळ्यांच्या नजरा बळवंतराव कुठे बघत आहे तिकडे बघू लागले. कबीरने सुद्धा मान वळवून पाहिलं तर दारातच सूर्यजित राणे आणि त्याचे आईवडील उभे होते. सूर्यजितला बघून अवंतीचे डोळे पांढरे फिकट पडले होते. आता रंगातून वीज जाईल की काय असं वाटत होतं, कारण इथे तिच्या वडिलांच्या इज्जतीचा प्रश्न होता. बळवंतराव त्याच्यावर ओरडत होते. त्यावेळी कबीरच्या कपाळावर किंचित आठ्या ज्या पडल्या होत्या त्या नाहीशा झाल्या. सूर्यजित आणि कबीर एकमेकांच्या डोळ्यात रोखून बघू लागले. दोघेजण नजरेनेच एकमेकांना टशन देत होते. ध्रुव थोडासा कन्फ्यूज होऊन दोघांना बघत होता, कारण आज पहिल्यांदाच दोघे भेटत असणार. डोळ्यात अनोळखी भाव हवे होते, पण दोघांच्या डोळ्यात एक खुनशी रागीट भाव दिसून येत होता. सूर्यजित त्याच्याकडे दात घट्ट आवळून रागाने हाताची मुठ्ठ घट्ट करत त्याला बघू लागला. त्याची नजर बघून कुठेतरी कबीरच्या हृदयावर थंड बर्फ ठेवल्याचं फील झालं. त्याच्या चेहऱ्यावर डेव्हिल स्माईल येऊ लागली. त्याने एक नजर त्याला पाहून पुन्हा मान वळवून बळवंतरावांकडे पाहिलं. ते जे सध्या रागात त्याच्याकडे बघत होते, कारण घरात पाहुणे आणि त्यात कबीरचं बोलणं, त्यामुळे त्यांच्या दिवसाचा दिनक्रम हलला होता. काय बोलायचं आणि कसं बोलायचं हेच कळत नव्हते. मामा, काही चुकलं असेल तर माफ करा, पण मी इथे फक्त माझ्या भावना व्यक्त करायला आलो होतो. खूप वेळ घेतला म्हणून मला असं अचानक यावं लागलं. मॉम अँड डॅड येतील तेव्हा आपण पुढच्या गोष्टी बोलू, कबीर म्हणाला. बळवंतराव, मीरा आणि अवंती अजूनच शॉक झाले. आता त्याने कहर म्हणजे अजून त्यांनी ह्या गोष्टीवर शब्दसुद्धा काढला नाही आणि आता तर हा त्याचा निर्णयच सांगत होता. पाहुण्यांसमोर त्यांचे हात दगडाखाली सापडले होते आणि त्याचा कबीर पुरेपूर फायदा घेत होता. इतकं तर माहीत होतं की बळवंतरावांना त्याचं बोलणं 1% पटलं नव्हतं, पण तरीही तो बोलतच होता, कारण त्याचं बोलणं ऐकून बळवंतराव किंवा अवंती किंवा मीरा यांना राग येत असेल, पण सध्या त्यांच्या रागापेक्षा त्याला कोणाला तरी दाखवून द्यायचं होतं. दिक कबीर दीक्षित काय चीज आहे. चला मी येतो, तुम्ही गेस्टचं स्वागत करून घ्या, त्याने बोलत किंचित स्माईल देत अवंतीकडे पाहिलं. तशी तिची नजर पटकन घाबरून खाली गेली. कधी नव्हे ती आयुष्यात कोणाला तरी घाबरल्यासारखं तिला फील होत होतं. अशी सिच्युएशन तिच्यासमोर कधीच तयार झाली नव्हती. हातपाय अजूनही थरथर कापत होते. अवंती, तुझ्या उत्तराची वाट बघेल, तो थोडा उंच आवाजात तिच्या झुकलेल्या पापण्यांकडे बघत म्हणाला. तिने पटकन गडबडून नजर वर पापण्यांची उघडझाप करून त्याला पाहून आवंढा गिळला. डोकं काही काम करत नव्हतं. त्यात त्याच्या बोलण्यानंतर अंगात थंडी भरल्यासारखी तिला जाणवून आली. सूर्यजितचे आईवडील डोळे मोठे करून एकमेकांकडे शॉक होऊन बघत होते आणि तसेच सूर्यजित रागाने लाल पिवळा झाला होता. कबीरने आता जास्त काही न बोलता त्याचा काढता पाय काढला, कारण पुढे जे महाभारत होईल त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नव्हतं. एवढं सगळं ऐकून आमदारचे आईवडील थोडी अवंतीला त्यांची सून बनवणार होते. तो जे काम करायला आला होता तसेच त्याने पार पाडलं होतं. आता खुश होत सगळ्यांना झटके देऊन रुबाबात बाड्या बाहेर पडला. ध्रुवला तर घाम फुटला होता. कधी एकदा बाहेर पडून थंड पाण्याची बॉटल तोंडावर ओतून शांत हो असं झाले होते. जाता जाता तो सूर्यजितच्या शेजारी 1 सेकंद उभा राहिला. तो त्याला खुंखार नजरेने बघू लागला. कबीरने किंचित भुवयाहून जाऊन लुक देत गॉगल चढवला आणि सरसर पावले बाहेर टाकत निघून गेला. तो गेल्यावर कोणाला काय बोलावं काही कळेना. सूर्यजितची आई रागाने मीरा आणि बळवंतरावांना बघू लागली. मीराने घाबरून नजर खाली गेली. बळवंतराव स्तब्ध मूर्तीसारखे शॉक झाले होते. चक्रीवादळासारखं आलं आणि गेलं सुद्धा. तुमच्या काय मुलीचा स्वयंवर होता का काय? आम्हाला पण बोलवले, दुसरे पाहुणे पण येऊन काय बोलून जातात. भारीच आहे की तुमची मुलगी. सूर्यजितची आई रागाने अवंतीवर जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाली. नाही नाही आम्हाला खरंच माहीत नाही तू मुलगा येणार आहे. त्या मुलाच्या मनात काय आहे माहीत नाही, पण आमच्या मुलीच्या मनात काहीच नाही आहे. तिला बी काहीच माहीत नाही, तुम्ही विश्वास ठेवा, मीरा हात जोडत पुढे येत म्हणाले. तसं अवंती आत्तापर्यंत घाबरली होती, पण तिच्या आईची काही चूक नसताना हात का जोडत आहे म्हणून तिच्या कपाळाच्या नसा फुगल्या. आई काय करते? अवंती तिच्या आईकडे रागाने बघत म्हणाली. मीरा तिला डोळ्यात शांत बस म्हणून आत जायला सांगू लागले. तिने रागाने दीर्घश्वास घेतला आणि थोडी पळतच आत निघून गेली. कधी एकदा चादर घेऊन पडू असं झाले होते. मालक बसून घ्या, आपण बसून बोलू, बळवंतराव सूर्यजितच्या वडिलांना बघत हात जोडत म्हणाले. सरपंच, आता आम्हाला निघायला हवे, बहुतेक आमची चुकीची वेळ होती यायची, राणेसाहेब हात जोडत शांतपणे म्हणाले. त्यावर बळवंतराव काहीच बोलले नाही. त्यांनी हात जोडून नजर खाली घेतली, कारण ते पण पाहुण्याशी बोलायच्या मनस्थितीमध्ये नव्हते. चला, राणेसाहेब एक नजर सूर्यजितकडे बघून त्यांच्या मिसेसकडे बघत म्हणाले. सूर्यजितचं डोकं भणभण करत होते. तो तनतन करतच बाहेर पडला. बळवंतराव निराश मनाने बाजीवर बसले. सकाळपासून किती खुश होते आणि आता त्यांचा चेहरा उतरला होता. आपण कुठे करणी धरणीला चुकलो असा दिवस बघायला मिळाला.
कुठून तो उगवला आणि सगळ्या घराचं वातावरण खराब करून टाकलं. पहिले तुमच्या बहिणीला फोन लावा. खूप तुमच्या बहिणीचा पुळका नास. सांगा तुझ्या मुलीच्या दिराने आमच्या घरात येऊन काय तमाशा केला. हे असलं सगळं शहरात चालत असेल, पण इथे चालणार नाही. माझ्या भोळ्या बाबड्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला आलंय. पहिलं स्वतःच नाही म्हणतो आणि तिला पाहुणे आले की पाहुण्यांच्या समोर तमाशा घालतो का. मीरा रागाने बडबड करून इकडून तिकडून फिरत होती. अवंती कुठं? बळवंतरावांची नजर इकडे तिकडे फिरवत काळजीने म्हणाले. आतमध्ये गेली, बघून आले. नंतर आईला तिच्या लेकीची काळजी लागली तसं ती पळतच आतल्या रूममध्ये गेली. मीराचा आतूनच जोरात ओरडली. तर बळवंतराव घाबरून पटकन आतमध्ये आले. काय झालं? बळवंतराव घाबरून आतमध्ये येत म्हणाले. तर समोर अवंती पलंगावर 2-3 रगडून झोपली होती. तिला थंडी वाजून ताप भरला होता. ताप चढल्या, अंगात थंडी भरून आली. वैद्याला घेऊन या. काय माझ्या पोरीला नजर लागली कुणाची? कुठून आला तो पोरगा आणि नजर लावून गेला माझ्या ताईला. मीरा बडबड करत तिचे पाय चोळू लागली. बळवंतराव पुढे आले आणि अवंतीच्या कपाळावर हात ठेवून बघू लागले. तर तिच्या कपाळाला चटका बसला. काशी, त्यांचा गडी. बळवंतराव वाड्याच्या बाहेर जात त्यांच्या रानातल्या गडाला हाक मारत म्हणाले. तो लगेच आवाजाने आला. त्यांनी त्याला वैद्याला आणायला सांगून आत आले. 15-20 मिनिटात गाडीवर काशी वैद्याला घेऊन आला. त्यांनी अवंतीची नाडी चेक करून तिला औषध दिले आणि निघून गेले. थोड्या दूर गेल्यावर त्याने गाडी थांबवली होती. ध्रुव चेहऱ्यावर पाणी शिंपडून पाणी पिऊ लागलं. अजूनही तो शॉकमधून बाहेर आला नव्हता. पण आपले कबीर साहेब बिचारी दुर्गेश्वरीला ताप आणून निवांत गाडीला टेकून एक पाय टायरवर हलका टेकवून मिस्टर शर्मासोबत फोनवर बोलण्यात व्यस्त होता. आवाजात इतकी शांतता होती की आत्ताचा कबीर हाच का म्हणून प्रश्न पडला. इतकं रामायण महाभारत करून सगळ्यांना टेन्शनमध्ये टाकून तू निवांत स्वतःच्या कामात व्यस्त आहे. वा. त्याच्या कानावरचा मोबाईल बाजूला झाल्या ध्रुव ओरडत सुस्कारा सोडत म्हणाला. त्यावर कबीर किंचित हसला. कबीर, काय विचारतो मी? काय केले तू? अजून 8 दिवस वाट बघू शकत नव्हता का? ते खेडेगावातली लोक तुझ्याबद्दल काय विचार करतील? ते अवंतीचे वडील किती चिडले असतील ह्याची तुला काळजी आहे का? मेन म्हणजे अवंतीमध्ये काय आहे की तुला ती आवडली? तू पार वेडा झाला तिच्यासाठी. ध्रुव वैतागून चिडून म्हणाला. आवडायला कारण लागत नाही. एकदा ती व्यक्ती मनात घर करून गेली तर त्या व्यक्तीशिवाय दुसरं कोणीच नको असतं. ती कशीही असू दे, मनाला ॲक्सेप्ट करावंच लागतं. कबीर अवंतीचा चेहरा आठवत गालातल्या गालात हसत म्हणाला. अजूनही तिचा निरागस चेहरा डोळ्यांसमोर येऊन हलकेच धडधडून जात होतं. ओ नो, तू अजूनही भ्रमात जगत आहे. जेव्हा खरी परिस्थिती येईल ना, तेव्हा हेच कारण मला सांग. आत्ता ती गोष्ट बाजूला ठेव. तू आत्ता जे काय केलं त्याचा परिणाम तुला कळतो का? तू असं जाऊन त्यांच्या मुलीला लग्नाची मागणी केली आणि दुसऱ्या दिवशी ते फोन करून तुझा प्रस्ताव स्वीकार करणार. अशातली माणसं आहेत का? तुला जर तिच्याशी लग्न करायचं होतं तर 8 दिवस वाट बघून अंकल आंटीला घेऊन घरी गेला असता तर त्यांनी खुशी खुशी तिचा हात दिला असता. आजचा तमाशा करायची काही गरज नव्हती. ध्रुव ओरडत म्हणाला. वेळ नव्हता माझ्याकडे, नाही तर माझ्या आधी दुसरंच तिच्या मनात बसून गेले असते. आता तर कोसो मैलपर्यंत माझ्याशिवाय कोणाचा विचार करणार. तसे आलेले गेस्टसुद्धा काही पुन्हा घरी येणार नाही. गावातली लोक आहेत. कबीर सूर्यजीतचा चेहरा आठवत दात घट्ट आवळून म्हणाला. वेट, तू त्या आमदारला कधी भेटला का? तुम्ही दोघे एकमेकांच्या डोळ्यात रागाने बघत होता. हां, 2 दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं. शांतीत त्याला मी माझ्या रस्त्यातून बाजूला हो म्हणून वॉर्न केलं, पण त्याने ऐकलं नाही. मग नेक्स्ट स्टेप मी उचलली. अवंतीचे आई वडील काय निर्णय घेतील आय डोंट नो, बट त्या आमदारचे आई वडील आता पुन्हा घरी येणार नाही. कबीर खांदे उडवून त्याच्या हातातून बॉटल घेत म्हणाला. जस्ट इम्पॉसिबल. ध्रुव नकारार्थी मान हलवत गाडीत जाऊन बसला. ताई, बरं आहे ना? उठून बस, चहा पी. मीरा तिला मायेने उठवू लागली. ती उठून भिंतीला टेकून बसली. मीरा तिचे केस नीट करून तोंडावरून हात फिरवू लागली. दुपारी औषध घेतल्यामुळे आता ताप उतरला होता, पण ओठ कोरडे पडले होते. धर चहा पी, तर येईल. तू कशाला घाबरती? तुझी आई आहे की? तुझे आत्ता येऊ दे, मग दावते. मीरा प्रेमाने आपल्या मुलीच्या मनातली भीती घालवू लागली. मी काय घाबरते असं वाटतं का? अवंती अंगावरची रग बाजूला काढत चहा पीत म्हणाली. आता ताप उतरला होता तर गरम होत होते. हा, असं जरा. तो कोण तुला लग्न कर म्हणून मागे लागणार? आता तर त्याला पाऊल तर ठेवून देते का बघ. मीरा कबीरवर जास्तच चिडली होती. चहा पिऊन कपडे बदल. ढोलजीत माणसं आली त्यांसनी चहा करून देती. मीरा बोलून बाहेर निघून गेली. अवंतीने चहा पिला तेव्हा कुठे तिला बरं वाटू लागले. तिने कप बाजूला ठेवला आणि उठून पहिले अंगावरची साडी चेंज करून साधा ड्रेस घालून देवळीत असलेल्या आरशासमोर उभी राहिली. तर तिच्या केसांचा नुसता पिंजरा झाला होता. तिने केसांमधला सुटलेला गजरा काढून टाकला आणि वेणी सोडत आरशात बघतच की तिच्या मागे तिला तो दिसला. तशी ती दचकून पटकन मागे फिरली, पण समोर कोणी नव्हते. 2 सेकंदात हृदयाची धडधड वाढली होती. तिने केसांचा अंबाडा घातला आणि दीर्घ श्वास घेऊन डोळे मिटले. अवंती, आय लव्ह यू.
त्याचे शब्द कानात वाजून गुदगुल्या करून पोटात गोळा येऊन जात होता. अंगात लगेच हुडहुडी भरली. तिने श्वास घेत अंगाला हलकेसे झटकलं आणि पटकन पलंगावर येऊन आडवी पडली. अजून त्याच्या शब्दांचा आणि त्याचा असर संपला नव्हता. नेमकं तिला काय होत आहे काही कळत नव्हतं. त्याची एवढी हिंमत, असं कसं घरी येऊन माझ्या आईवडिलांसोबत काही असं बोलताना. ती स्वतःच विचार करू लागली. जोपर्यंत त्यांना छापणार नाही तोपर्यंत माझं मन शांत होणार नाही. ती मनातल्या मनातच विचार करत होती. तिने इकडे तिकडे बघत तिचा मोबाईल घेतला. पण फोन नंबर कुठे? ती तोंडात अंगठा घालून विचार करत म्हणाली, मंजिरी तिच्याकडे असेलच ना, बॉसचा नंबर असेलच की. ती बडबड करत तिला फोन लावते, पण तिचा फोन एंगेज येतो असतो. 2-3 वेळा तिने ट्राय करून वैतागून ठेवून टाकला. रग ओढून डोळे मिटले तसं पुन्हा त्याचा चेहरा डोळ्यासमोर आला. त्याची ती किलर स्माईल हृदयाच्या आरपार जात होती. उगाचच पोटात गुदगुल्या होऊन अंगभर शिरशिरी येऊन जात होती. तिने डोळे घट्ट मिटून वैतागून दोन्ही पाय बेडवर आपटले. काही कळेना नेमकं काय होत आहे. आये, माझी नजर काढ, भूतभीत झपाटलं वाटतं. ती डोळे उघडून वाकून ओरडली. पण मीराचा काही आवाज आला नाही. म्हणजे ती बाहेर चहा घेऊन गेली असणार. तिने चादर पूर्ण डोक्यावरून ओढून घेतली. तर काय वाटते तुम्हाला? काय होत असेल आपल्या अवंतीला? आणि काय होईल पुढे? अवंती करेल का एक्सेप्ट आपलं कबीरचं प्रपोजल? आणि कसे जुळेल दोघांचं? कसे रिॲक्शन असेल कबीरच्या आईबाबांचं? आणि अवंतीच्या आईबाबा काय करतील? सगळं काही कळेल तुम्हाला येणाऱ्या पुढील काही भागात. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.